म्हणजे अवेलेबल होतं. इथे आपण हे जे ठेवलेलं आहे हे मशालीचं म्हणजे पलोते पेटवण्याचं हे स्टँड आहे, पलोते ठेवण्याचं. त्या काळामध्ये इलेक्ट्रिसिटी वगैरे नव्हती, लाईट नव्हती, तर अशा प्रकारचे हे स्टँड असे भिंतीला, दगडी भिंतीला राजवाड्यांमध्ये किंवा गडांमध्ये लावण्याच्या त्याच्यावरती मशाली ठेवायची. हा माडू आहे. काळीविटाच्या शिंगापासून हे शस्त्र बनवलं जातं. मध्ये पकड असते, ही पकड निघून गेली. त्याच्या टोकावरती अशा छोटे छोटे पोलादी टोक असतात, म्हणजे पाण्यासारखे ते असे बसवलेले असतात आणि यानेच गळ्यावरती वार करायचा असतो. त्याची म्हणजे काय व्हायचं, त्या काळातले सरदार किंवा जे मोठे देशमुख असायचे त्यांच्या घरी वर्षाची जी जत्रा असायची देवीची किंवा देवांची, ते ज्यावेळेस देव पालखीतून बसून बाहेर पडायचे वाड्यातून, त्यावेळी इशारत देण्यासाठी ही तोफ, हा गाडा छोटा, त्यामध्ये गुलाल आणि थोडंसं दारू म्हणजे बारूद घासली जायची आणि ते गुलाल आणि ती बारूद उडवली जायची आणि अशा इशारती दिल्या जायच्या. म्हणून याला इशारतीची तोफ म्हणतात. या खूप दुर्मिळ प्रकारात आहेत. हा ओरिजिनल आहे, फक्त गाडा आत्ता बनवलेला. इशारतीच्या तोफा आहेत, त्या दुर्मिळ असतात. हां, सागवान. इथूनच बारूद. इथे आपण कट्यारींचे काही प्रकार लावले. या मुघल जातीतल्या कट्यारीत मोठ्या कट्यारीचे चढ असतात. एक प्रकारची छोटी तलवारच. याची साईज लहान, हा सर्वात लहान आहे. त्याच्यापेक्षा मोठा गोळा येतो, त्याच्यापेक्षा मोठा गोळा येतो. काही साखळीचे गोळ असतात फिरून मारण्यासाठी. ही डोकी फोडण्यासाठी वापरली जाते. डोकी फोडण्यासाठी वापरली जाते. नाही, पोलाद. तार फूल ठोका त्याला म्हणतात. काही जण म्हणतात 400 माणसं मारल्यानंतर एक ठोका दिला जातो म्हणतात, हा तलवारीवर. आणि काही जण म्हणतात की 700 माणसं मारल्यानंतर एक ठोका दिला जातो. आता मी म्हणतो अगदी 100 धरा, याच्यावरती 47 ठोके इथून इथपर्यंत 3 नाळेमध्ये. हा, मध्ये ना त्यांच्याकडे जे राजांकडे जे माणसं असायचे त्यांना ते डेझिग्नेशन, म्हणजे अजून याच्यावरती बरेच वाद आहेत इतिहास अभ्यासकांचे. पुरावा लिखित नाहीये, पण बरेच जण हे म्हणतात की हे ठोके ते शौर्याचं प्रतीक आहे. जसं स्टार्स असतात, त्याचे प्रकार आहेत. इथे आपण आणखी काही भाल्यांचे प्रकार लावले. धुमिटा भाला म्हणजे फेकून मारण्याचा भाला आहे. हा परत माघारी आपल्याला ओढून घ्यायचा येतो. हा मराठा तेगा प्रकार आहे. ब्लेड एकदम रुंद येतं, आखूड असते, वजनाला लाईट येतं. अशा प्रकारचे तेगा हे मराठ्यांनी जास्त प्रमाणात वापरले 16व्या, 17व्या, 18व्या शतकामध्ये यूज झाले. इथे आपण तोफगोळ्यांचे काही प्रकार लावलेले आहेत. पोलादी आणि दगडी तोफगोळे, गडाचे दरवाजे किंवा आपण जे मोठे मोठे बुरुज असतात ते फोडण्यासाठी अशा प्रकारचे गोळे वापरले जायचे. त्यात काही दगडी पण तोफगोळे वापरले जायचे. म्हणजे दगडाचा वापर सुद्धा त्या काळात. त्याचं वजन 11.5 किलो आणि याचं वजन साधारणतः 4.25 किलो. हा, ते पोलादाचं आहे ना, आणि हा दगडाचा आहे. पोलाद बघूनच कळते.
पेक्षा मोठ डबल आहे डबल आहे. इथे हे ब्लेड आहे ना हे चिमट्यात बसवलं जातं. असा चिमटा असतो त्यात हे पातं बसवलं जातं आणि हे उत्कृष्ट प्रतीतल्या पोलादात म्हणजे डॅमेस्कसमध्ये बनवलं जातं. त्याची आज देखील धार आहे जबरदस्त. त्या काळात म्हणजे किती जुनी असेल? ही 17व्या शतकाच्या अखेरीची. आता ही मोठी तुला हलती आहे परंतु धार अगदी जबरदस्त धार आहे, तीक्ष्ण आहे.